हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। एनडीए सरकारचं खातेवाटप जाहीर। अमित शहांना पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रीपद, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खातं तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी। नितीन गडकरींना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा रस्ते विकास राज्यमंत्रीपदी। जेपी नड्डा यांच्याकडे आरोग्य खातं तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालय तर निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रालय। हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला कधीही सोडणार नाही, भटकती आत्मा या मोदींच्या वक्तव्यावरून शरद पवारांचा निशाणा तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणता तारतम्य आहे का, पवारांचा सवाल। महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटपामध्ये रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्रीपद, मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्रीपद तर प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार आणि रामदास आठवले यांना पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी। शरद पवारांनी 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। मेळाव्यामध्ये अजित पवारांकडून पवारांची आठवण तर वेगळं घर करून मेळावा साजरा करणाऱ्यांचे आभार, सुप्रिया सुळेंचा टोला। 2002 साली पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पवार साहेबांना कुणकुण होती, साहेबांनी 4 वेळा अजितदादांना वेडं बनवलं, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला टोला। 7 वर्षांचा अनुभव तरी देखील शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं, सुनील तटकरेंचा शरद पवार यांना सवाल। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन। अजितदादांचं वक्तव्य तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, अजित पवार यांचा मोठा दावा। एकनाथ शिंदेंना मिळतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्या, भुजबळांची महायुतीकडे मागणी तर 400 पारचा नारा आणि संविधान बदलाच्या अफवेमुळे घाबरलेल्या समाजाला पुन्हा एकदा सोबत आणण्यासाठी कामाला लागा, भुजबळांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अजून 3 कोटी घरं बांधणार, मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक, पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमानाबाबत आढावा घेतला जाणार। नीट परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, केंद्रीय गृह खात्याच्या सूचना। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। जळगावच्या चाळीसगावमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या, 94 गावांमध्ये 113 टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रशासनाकडून 160 गावांमध्ये 186 विहिरींचं अधिग्रहण। मुंबई ठाण्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, परभणीमध्ये 2 महिला पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना तर धाराशिवमधील नदी नाले तुडुंब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।